ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली अर्जुनसाठी ऑफिसमध्ये डब्बा घेऊन आलेली असते. या देखील तिथे उभी असते. सायली प्रिया समोर अर्जुनला जेवण वाढत असते. चैतन्य म्हणत असतो की माझं तर बघूनच पोट भरलंय. प्रियाकडे बघून अर्जुन म्हणतो की बायको तू आज पहिल्यांदाच आली आहे ना माझ्या ऑफिसमध्ये. चैतन्य म्हणतो की हो, जसं शेतकऱ्यांच्या बायका उन्हातानातून त्यांच्यासाठी कांदा भाकर घेऊन येतात ना, अगदी तसंच. अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली तसं. सो मी असं जेवणार नाही आता, तू मला घास भरव. हे बघून चैतन्याला मात्र ठसकाच लागतो. सायली अर्जुनला घास भरवत असते. प्रियाचा मात्र प्रचंड जळफळाट होत असतो. या तिचा गाजरचा हलवा तिथून उचलते आणि तिथून लगेच निघून जाते. चैतन्य हसायला लागतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो की तुमचं चालू द्या, मी तुम्हाला प्रायव्हसी देतो. अर्जुन म्हणतो की चैतन्य तू इथंच बस, हे तन्वीला दाखवण्यासाठी होतं. तू कुठे चाललास? जेवून घे. आणि मिसेस सायली तुम्ही पण जेवून घ्या. सायली म्हणते की नाही नको, मी घरी जाऊन जेवेल, सगळे थांबले असतील ना, मी नीट जेवा हा. चैतन्य म्हणतो की अहो तुम्ही नीट जेवून घ्या हा. अर्जुन त्याला म्हणतो की तू गप्प बसून जेवून घेशील. सायली तिची बॅग घेऊन तिथून निघून जात असते. तेवढ्यात अर्जुनला ती विचारते तर मी ते कोर्टात यायच्याबद्दल तुम्हाला विचारलं होतं. अर्जुन म्हणतो की वारंवार विचारल्यानंतर माझा आन्सर काही चेंज होणार नाहीये. भाऊंच्या हिअरिंगसाठी तुम्ही येऊ शकत नाही. सायली म्हणते की काहीतरी मार्ग असेल ना सर. अर्जुन म्हणतो की नाहीये आणि मला परत हे अजिबात विचारायचं नाही. सायली लगेच तिथून निघून जाते. प्रिया रागारागाने येऊन तिच्या गाडीमध्ये बसलेली असते. ती खूप रागावलेली असते. ती म्हणत असते की हा अर्जुन स्वतःला समजतो तरी काय. या अर्जुन आणि सायलीला तर आता सरळच करता आलं पाहिजे. अर्जुनला मी जाळ्यात ओढू तरी कसं. अक्षयच्या घरी तर सगळे माझी वाट बघत असतील. अर्जुनचं आजचं वागणं कळलं तर परत हसतील माझ्यावर. त्यातच गोरेबाई तिथून चाललेल्या असतात. प्रिया पटकन गाडीच्या खाली उतरते आणि म्हणते की ओ गोरेबाई. गोरेबाई म्हणतात की तन्वी मॅडम तुम्हाला रविराज सरांनी पाठवलंय का. रविराज सरांकडे प्रॉपर रिझाईन केलं आणि मगच अर्जुन सरांकडे जॉईन केलंय. प्रिया म्हणते की उगाच का ते विचारताय, मी तुम्हाला काही जाब विचारायला नाही थांबलीये. माझं एक काम आहे तुमच्याकडे. त्यावर गोरेबाई म्हणतात की माझ्याकडे तुमचं काय काम आहे. प्रिया म्हणते की माझं काम आहे तुमच्याकडे, बसा गाडीत. गोरेबाई म्हणतात की अहो मला ही. प्रिया म्हणते की मला माहितीये तुम्ही किती प्रामाणिक आहे, बसा चुपचाप गाडीत. गोरेबाई विचारतात की तन्वी मॅडम अहो सांगा ना तुमचं माझ्याकडे काय काम आहे, मला खूप टेन्शन आलंय हो. प्रिया म्हणते की गोरेबाई टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. माझं तर खूप सोपं काम आहे तुमच्याकडे आणि तुमच्यासाठी तर एकदम बाया हात का खेळ. मला फक्त माझ्यासाठी एवढंच करायचंय की अर्जुन जे वात्सल्य आश्रम केस लढतोय त्याचे प्रत्येक डिटेल्स तुम्ही मला येऊन द्यायचे. जे तो काय पुरावे गोळा करतोय, मधुकर पाटलांशी त्याचं काय बोलणं होतं, प्रत्येक डिटेल्स मला द्यायची. गोरेबाई म्हणतात की मॅडम आमची ही एक लॉ फर्म आहे, इथली प्रत्येक गोष्ट खूप सेन्सिटिव्ह असते, ती मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत. त्या म्हणते की गोरेबाई तुमच्यासाठी काहीच अशक्य नाहीये हो. आणि नियम काय प्रत्येक कंपनीचेच असतात, परंतु ते पाळायला हवे असं काही नाही. गोरेबाई म्हणतात की अर्जुन सरांना जर हे कळलं ना ते मला धक्के मारून ऑफिसमधून बाहेर काढतील. प्रिया म्हणते की नाही जाणार नोकरी. भाऊंच्या केसबद्दल तुम्ही मला इन्फॉर्मेशन देताय हे बाकीच्यांना कळून देण्या इतके मूर्ख तर तुम्ही अजिबात नाहीयेत. गोरेबाई म्हणतात की मॅम आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण मला हे नाही जमणार. या त्याच्या बॅगमधून पैसे काढते तेव्हा गोरेबाई म्हणतात की इतके पैसे. प्रिया म्हणते की ही फक्त एका टाइमच्या इन्फॉर्मेशनचे पैसे आहेत. इन्फॉर्मेशन जेवढी मोठी असणार तेवढे पैसे पण वाढणार. असं आहे ना गोरेबाई, तुमची सुद्धा काही ना काही स्वप्न असणारच ना, म्हणजे एखादी कार, 3 BHK फ्लॅट वा एखाद्या हिरांचा सेट आणि झालंच तर एखादं फार्म हाऊस. तुम्ही हे सगळं डिझर्व करता, पण अर्जुन तुम्हाला जो पगार देतो त्यात तुमची ही स्वप्न पूर्ण होणार आहेत का हो. गोरेबाई पैसे हातात घेतात आणि मनात म्हणतात की फक्त एका केसची इन्फॉर्मेशन दिली तर सरांचं काय बिघडणार आहे, त्या मात्र लॉटरी लागेल. गोरेबाई म्हणतात की मी आजपासूनच तुमच्या कामाला सुरुवात करेल. गोरेबाई गाडीतून खाली उतरतात आणि म्हणतात की तन्वी मॅडम डोंट वरी, वात्सल्य आश्रम मर्डर केस मधली छोटीतल्या छोटी अपडेट मी तुम्हाला देत राहील. सायली तिथे आलेली असते आणि प्रिया आणि गोरेबाईला ती एकत्र बघते. सायली मनात विचार करते की ह्या दोघी नक्की काय बोलताय, जाऊन विचारू का यांना. ती पुढे जायला लागते परंतु परत म्हणते की जाऊ दे नको. या रविराज सरांच्या स्टाफला तर ओळखतच असेल, बोलत असेल काहीतरी, विचारायला गेले तर उगाच तमाशा करेल प्रिया, त्यापेक्षा नकोच ते. या गोरेबाईंना म्हणते की आता तुमचं नवीन कामही सुरू झालंय आणि एक्स्ट्रा इन्कम पण. ही एकमेकींशी हात मिळवतात. सायली देखील तिथून निघून जाते. इकडे अस्मिता म्हणत असते की मम्मा अगं आण ना जेवण, आणि ती सायली कधी येणार आहे. आजी म्हणते की अगं तिला कसलं भान असतं का, ती आणि तिचा नवरा, आणि ही बसलीये तिची वाट बघत, ती मस्त जेवली असेल नवऱ्याबरोबर. आजी कल्पनाला म्हणते की अगं बाई वाढ ना, मला भुका लागल्यात आणि तू पण जेवून घे. कल्पना म्हणते की पूर्ण आजी तुम्ही जेवून घ्या, मी थांबते सायलीसाठी. स्मिता म्हणते की बघितलं पूर्ण आजी, लाडक्या सुनेसाठी सासूचं प्रेम किती वाढतंय ते.
आणि इथे मला भूक लागली त्याचं तर हिला काहीच नाही. कल्पना म्हणते की अस्मिता, तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा जर मला मदत करशील ना जास्त चांगलं होईल. आणि विमलचा ऍक्सिडेंट झाल्यापासून सायली सगळं काम करते. तू निदान वाढण्यासाठी तरी मला मदत कर. की आता सायली तिथे येते. कल्पना म्हणते की अगं सायली, ही सर्वजण तुझीच वाट बघत होतो. तू जाऊन हातपाय तोंड धू आणि जेवायला ये. सायली म्हणते की अहो आई, तुम्ही जेवून घ्यायचं ना, तुमच्या जेवणाची वेळ टळून गेली आहे. पूर्णा आजी म्हणते की सांगितलं होतं ना कल्पना, कोणासाठी थांबायची गरज नाही. बसली इथे वाट बघत आणि मॅडम आल्यात नवऱ्यासोबत हादडून. सायली म्हणते की नाही पूर्णा आजी, मी फक्त त्यांना डबा द्यायला गेले होते. की त्यांना वाढलं आणि निघाले, जेवले नाही. सीता म्हणते की खरं की काय? सायली म्हणते की हो, म्हणजे त्यांनी आग्रह केला मला, पण मला माहित होतं की तुम्ही माझ्यासाठी थांबले असाल, म्हणून मग मी नाही जेवले. अहो पण पूर्णा आजी, तुम्ही तरी जेवून घ्यायचं ना, ज्या जेवणानंतरच्या गोळ्या असतात. स्मिता म्हणते की पूर्णा आजीच्या सगळ्या गोळ्या तुला माहिती असा शो ऑफ करतेस ना. पूर्णा आजी म्हणते की माझी खोटी काळजी दाखवायची काहीही गरज नाहीये. कल्पना, आता वाढायला घ्या, नाही तर रात्रीच्या जेवणाची वेळ होईल. सायली म्हणते की मी आलेच हातपाय धुवून. तर इकडे सर्वजण जेवत असतात. या सांगत राहते की मी हलवा नेला होता, त्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही अर्जुनने. तुम्ही तर हात साफ करताय, मस्त तावच मारताय. राकेश म्हणतो की अर्जुनच्या नशिबात नाहीये हलवा, आमच्या नशिबात आहे. म्हणतो की तसंही तू चांगली बातमी देऊन आमचं काही तोंड गोड करत नाही, म्हणून म्हटलं आता हलव्यानेच भूक भागवू. प्रिया म्हणते की नाही तुमचं ठीक आहे हो, पण तू इथे काय करतोयस असं ती राकेशला म्हणते. तुला काही ऑफिस वगैरे नाहीये? राकेश म्हणतो की मला असं कळलं की तू अर्जुनसाठी नेलेला हलवा हात हलवत परत आणलास. मी काम सोडून आलो बाबा इथे, म्हटलं हात हलवत आणलेला हलवा तरी खाऊन घेऊ. छान झालाय हा हलवा. प्रियाला मात्र राग येतो. ती म्हणते खूप हसू येतंय ना, मी निदान प्रयत्न तरी करतोय, तुझं काय? नागराज म्हणतो की प्रिया अगं किती चिडचिड करशील, शांत राहा जरा. श्रीपत म्हणतो की अगं पोरी, आपल्यामध्ये काही लढूनच मारायचंय का, आता थोडं धीराने घे. साक्षी म्हणते की तू गोरेबाईला हायर केलंय, त्यासाठी सगळ्यांना एन्जॉय तरी करू देत. श्रीपत म्हणतो की आता अर्जुनच्या सगळ्या खबरी आपल्याला कळणार, मग आपल्याला ठरवता येईल की कुठे कोणतं पाऊल टाकायचं. प्रिया म्हणते की ते सर्व ठीक आहे हो, पण त्या किल्लेदारने माझ्याकडे असा माणूस मागितलाय जो मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देईल. कुठून आणू मी? राकेश म्हणतो की पैसे फेकल्यावर कुठलाही XYZ माणूस उभा करू शकतो. प्रिया म्हणते की झालं तुझं, पाजळले आकलेचे दिवे. किल्लेदारकडे विटनेस म्हणून वात्सल्य आश्रमातील सगळ्या माणसांची लिस्ट आहे, त्यामुळे कुठलेही XYZ माणूस नाही चालणार आहे. आश्रमात राहिलेला हवा. आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की आश्रमातील कोणताही माणूस मधुभाऊंच्या विरोधात कंप्लेंट करू शकत नाही, आणि तो जर कोर्टात काही भलतसलत बोलला तर मग अर्जुनची केस स्ट्रॉंग होईल. नागराज म्हणतो की राईट, आणि दादाला जर हे कळलं की तू खोटं बोललीस तर दादा काही तुला सोडणार नाही. या म्हणती की तेच तर, ही खरी माणसं जरा मॅडच असतात, खोटं बोलणाऱ्याला कधी माफ करत नाही, मग ती 20 वर्षाने सापडलेली स्वतःची मुलगी का असेना. हा सर्व विचार करून ना तर आता माझ्या डोक्याचा भुगाच झालाय. मैपत म्हणतो की ए पोरी, जरा थंड घे. असा एखादा माणूस मिळवणं माझ्यासाठी काय अवघड आहे का? कोणीतरी असेलच असा की मी माझ्या आईसाठी करतोय, मी माझ्या बापासाठी करतोय, इमोशनल ढाच्यावाला. हो, आठव असं कोणी आहे का? नागराज म्हणतो की त्या लोकांना जर आईबाप असते तर आश्रमात कशाला पडून राहिले असते ते लोक. राकेश मात्र हसायला लागतो. प्रिया म्हणते की आहे, असा एक माणूस आहे. आश्रमात हरीश नावाचा एक माणूस होता, त्याचा भाचा रिमांडोमध्ये. हरीशचा जीव त्याच्यासाठी खूप तुटायचा. मैपत विचारतो की कुठल्या रिमांडोमध्ये? त्या सांगते की सेंट्रल चौकात आहे. मैपत म्हणतो की अरे आपल्या तर तिथं खूप ओळखी आहे, तुझं काम झालंच म्हणून समज. साक्षी म्हणते की हो अण्णा, पण कोणाचाही जीव न घेता. मैपत म्हणतो की हे तू मला सांगतेस, माझी धमकीच पुरेशी आहे बरं का, कोणाचा जीव काही जाणार नाही, आणि तो हरीश आपल्यासाठी नक्कीच साक्ष देईल. तर इकडे अर्जुन चैतन्याला फोन करतो. अर्जुन म्हणतो की चैतन्य, मी तुला सांगायलाच विसरलो, मधुभाऊंचे जे साक्षीदार आहेत त्यांना परत रिमाइंडर कॉल दे. त्यांना सांग की त्यांना उद्या कोर्टात यायचंय, आणि त्यांचं येणं आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे पण सांग. चैतन्य म्हणतो की डोंट वरी अर्जुन, सगळं काही नीट होईल, सगळी व्यवस्था केली आहे. सायली अर्जुनचं बोलणं ऐकत असते. सायली अर्जुनला म्हणते की सर मी काय म्हणते. त्यावर अर्जुन म्हणतो की तुम्ही काय म्हणणार आहात हे मला माहितीये, परत मला तेच सांगू नका, तुम्हाला उद्या कोर्टात येता येणार नाही. सायली म्हणते की सर पण काहीतरी मार्ग तर असेलच ना. अर्जुन म्हणतो की नाहीये. आणि काय मार्ग असेल सांगा मला, अख्ख्या जगाला माहितीये यू आर माय वाईफ, आणि हे मधुभाऊंपासून कसं लपवणार तुम्ही? ना जर समजलं आपलं लग्न झालंय हे, जर समजलं की आपलं लग्न झालंय हे तुम्हाला चालणार आहे का? सायली म्हणते की नाही. अर्जुन म्हणतो नो मिस सायली, की मधुभाऊ तुमच्यासाठी तुमच्या वडिलांसारखे आहेत. सायली म्हणते की वडीलच आहेत ते माझे. अर्जुन म्हणतो की येस, मी तुमच्या फिलिंग समजू शकतोय. माहितीये तुम्हाला वाटतंय की तुम्हाला कोर्ट हिअरिंग साठी यायला हवं,
पण हे पॉसिबल नाहीये, तुम्ही समजून घ्या जरा, खूप रिस्की आहे हे. आय एम सॉरी, मी जरा फ्रेश होऊन येतो. सायली लगेच कुसुमताईला फोन करते आणि म्हणते की कुसुमताई, तुला माहितीये ना उद्या तुला कोर्टात जायचंय? हो, मी तर येणारच आहे. काही वाटेल ते झालं तरी मी जाणारच आहे. आता ऐक मी काय सांगते, असं म्हणून सायली कुसुमताईला तिचा प्लॅन समजावून सांगत असते. श्रीपत हरीशची मान पकडतो आणि म्हणतो की मधुकर विषयी सगळं खोटं खोटं सांगायचं की तो चांगला माणूस नाहीये, त्याच्याबद्दल सगळं वाईट वाईट सांगायचं, कळलं? हरीश सांगत असतो की मी जे काही आहे ते फक्त त्याच्यामुळे आहे साहेब, मी कसं काय त्यांच्याबद्दल वाईट बोलू? श्रीपत म्हणतो की काय बोलला तू? असं म्हणून तो जमिनीवर त्याला फेकतो. नागराज म्हणतो की काका उठा. अहो ऐका ना आमचं, तुम्ही कोर्टात काय बोलणार आहात, काय सांगणार आहात हे विचारायला नाही बोलवलं आम्ही तुम्हाला इथं. आम्ही तुम्हाला जे बोलायला सांगू ते तुम्ही बोलायचं. हरीश प्रियाला म्हणत असतो की प्रिया, अगं तू तरी सांग या लोकांना, मधुभाऊंनी तुझ्यासाठी नक्की काय कमी केलं ग? या माणसानेच तळहाताच्या फोडाप्रमाणे तुला जपलंय आणि तू असा त्रास देणार आहेस त्यांना आता? त्या म्हणते की ए हरीश, मला काय तुझं लेक्चर ऐकायचं नाहीये, आम्ही जे बोलतोय तेवढंच कर. श्रीपत हरीशला पुन्हा मारायला लागतो आणि म्हणतो की तुला आता शेवटचं विचारतोय, बोलणार ते कोर्टात सांगणार की नाही? हरीश म्हणतो की मला मारून टाका, पण मी मधुभाऊंविरोधात कोर्टात खोटी साक्ष देणार नाही. श्रीपत चाकू काढतो तेव्हा साक्षी म्हणते की अण्णा, आधीच सगळ्या गोष्टी खूप बिघडल्यात, त्याला मारून अजून डिफिकल्ट नका करू. श्रीपत म्हणतो की आता काहीच करायची गरज नाही, हा स्वतःहून कोर्टात पटापटा बोलेल. लगेच फोन करतो आणि फोन स्पीकरवर ठेवतो. हरीशचा भाचा बंटी बोलत असतो की मला इथे का आणलंय, मला का मारताय तुम्ही? हरीश विचारतो की कुठे आहेस तू बंटी, काय केलंय तुला या लोकांनी? हरीशला त्याच्या भाच्याची धमकी दिलेली असते. नागराज म्हणतो की आता तरी डोक्यात फरक पडला का, तुमचं मत चेंज झालं की नाही? हरीश म्हणतो की तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. हरीश म्हणतो की तुम्ही जे बोलाल ते सगळं करायला तयार आहे मी. राकेश म्हणतो की मला माहित होतं की आपण याला बरोबर सरळ करू. अर्जुन आणि सायली रूम मध्ये असतात. सायली तिचं काम करत असते. अर्जुन मनामध्ये म्हणतो की उद्या मधुभाऊंचं हिअरिंग आहे, यांनी तर मला डबल प्रश्न विचारायला हवे होते आणि ह्या तर गप्प आहेत. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, तुम्हाला उद्या कोर्टात येता येणार नाही म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय ना? बट यू डोंट वरी, मी तुम्हाला सगळे अपडेट देईल आणि चैतन्याला लहानातली लहान गोष्ट मी नोट डाऊन करायला सांगतो. सायली म्हणते की चालेल सर. अर्जुन विचार करतो की यांची एवढी कूल रिॲक्शन आणि एक्झॅक्टली ठरवलंय तरी काय? हरीशला रविराज समोर बसवलेलं असतं. रविराज म्हणतो की हे बघा हरीश भाऊ, हे जरी कोर्टाचं काम असलं तरी घाबरण्याचं काही काम नाही. तुम्हाला फक्त कोर्टामध्ये एवढंच सांगायचंय की मधुकर पाटील कसे होते. नागराज म्हणतो की जमेल ना तुम्हाला खरं सांगायला? त्या म्हणते की अहो हरीश काका घाबरू नका. अहो बाबा, बिचाऱ्या हरीश काकांना भीती वाटते. त्यांना भीती वाटते की मधुभाऊंविरोधात यांनी जर काही सांगितलं आणि विलास काकांना जसं मधुभाऊंनी मारलं तसंही यांना मारलं तर? हरीश काका, तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. त्यावेळी विलास काकांसोबत कोणीच नव्हतं, पण आता सर्वजण आहेत ना, बाबा देखील आहेत, तुम्हाला काहीही होणार नाही. त्याच्याबद्दल खरं सांगण्याची हिंमत जशी मी दाखवली ना तसं तुम्हीही दाखवा. रविराज म्हणतो की तन्वी अगं थांब जरा, मला बोलू देत. रविराज म्हणतो की हे बघा हरीश भाऊ, कायदा काय म्हणतो, एकाही निरपराधाला शिक्षा होता कामा नये. जर मधुभाऊ निरपराध असतील तर ते सुटतीलच, पण जर त्यांनी खून केला असेल तर त्यांना शिक्षा व्हायला हवी आणि ती शिक्षा तुम्ही त्यांच्या विरोधात साक्ष दिली तरच होईल. म्हणून कोणतंही दडपण न घेता खरं काय आहे ते आम्हाला सांगा. हरीश म्हणतो की मधुभाऊ आम्हाला खूपच. त्यावेळी नागराज म्हणतो की बोला, आम्ही सगळं ऐकतोय, बोला. मग हरीशला नाईलाजाने सांगावं लागतं की मधुभाऊ आम्हाला खूपच त्रास द्यायचे, वाईट माणूस होता तो, आश्रमाच्या नावाखाली त्यांचे वाईट धंदे चालायचे. तर इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघंही कोर्टामध्ये निघालेले असतात. सायली देखील बाहेर आलेली असते. अर्जुन म्हणतो की तुम्ही इथे काय करताय? सायली म्हणते की काही नाही, फक्त तुम्हाला बाय करायला आले होते. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अहो तुम्ही पण करा ना बाय. अर्जुन म्हणतो की तू पहिला गाडीत बस. चैतन्य म्हणतो की हो गाडीत बसतो, काचा लावून घेतो, तुमच्या रोमॅन्टिक काहीही गोष्टी बघतही नाही आणि ऐकतही नाही. अर्जुन सायलीला म्हणतो की काय चाललंय तुमचं? सायली म्हणते की कुठे काय, तुम्ही कोर्टात चालले म्हणून तुम्हाला बाय करायला आली आहे. अर्जुन म्हणतो की आजपर्यंत कधी नाही आलात तुम्ही मला बाय म्हणायला, आज का अचानक? मिसेस गडबड घोटाळा, तुमच्या डोक्यात काहीतरी गडबड घोटाळा करण्याचं चाललंय. त्यांनी अर्जुनला म्हणतो की अहो सर, पण कोर्टाकडे तारीख मागून घेऊयात का? त्यांना असं सांगूयात की लवबर्ड्स गप्पांमध्ये रंगलेत, आज आरोपीच्या वकिलाला कोर्टात यायला जमणारच नाहीये. सायली म्हणते की सर तुम्हाला उशीर होतोय, तुम्ही जा बरं. अर्जुन म्हणतो की आधी तुम्ही आतमध्ये निघा मग मी निघतो. सायली म्हणते की आधी तुम्ही निघा मग मी आतमध्ये जाते. अर्जुन म्हणतो की मिसेस गडबड घोटाळा, तुम्ही पाहिजे ते करा. अर्जुन लगेच तिथून निघून जातो. सायली आतमध्ये येते आणि लगेचच कुसुमताईला फोन करते. सायली म्हणते की कुसुमताई सर आत्ताच निघाले, मी पण निघते, तुझ्या इथे मी 15 मिनिटात पोहोचेल.
कुसुम म्हणते की सायली तू नीट विचार केलायस ना ग, यात काही धोका तर नाही ना? सायली म्हणते की नाही, आणि जरी असला तरी तो पत्करण्याची माझी तयारी आहे. कुसुमताई म्हणते की ठीक आहे, ये तू, मी तुझी वाट बघते. त्यातच कल्पना तिथे येते आणि म्हणते की सायली अगं तू इथेच, तुला कुसुमताईंसोबत कुठेतरी जायचं होतं ना? सायली म्हणते की हे काय निघालेच आहे, तिलाच फोन केला होता. अरे सांभाळून जा. सायली लगेच तिथून निघते. सायली वेषांतर करून कुसुमताईच्या इथे आलेली असते. सायलीने ड्रेस घातलेला असतो, गॉगल लावून मास्क लावलेला असतो, त्यामुळे ती ओळखूही येत नसते. कुसुमताईच्या इथे देवाचं दर्शन घेऊन त्या दोघीही तिथून निघतात. तर इकडे कोर्टाजवळ आश्रमातील मुलं आणि आश्रमातील काही माणसं जमा झालेले असतात. अर्जुन त्यांना सांगतो की तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका, आतमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातील त्याचे खरे खरे उत्तर द्या. त्यातली एक बाई म्हणते की कोर्टाच्या वातावरणाचा आम्हाला खूप दडपण येतो, यातली सवय नाही ना आम्हाला. अर्जुन म्हणतो की मी समजू शकतो काकू, पण कोणालाच काही सवय नसते. मी वकील सोडलं तर दुसरं कोणाला काही व्हायला पण नकोय, आणि आज जर सगळं व्यवस्थित झालं तर तुम्हाला वारंवार इथे यावंही लागणार नाही. ते काका म्हणतात की आमच्यावर खूप उपकार झालेत मधुभाऊंचे, आज त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करण्याची संधी मिळाली आम्हाला. त्यांच्या बाजूने साक्ष देऊन आम्ही सोडवू त्यांना. छोटी मुलगी म्हणते की मधुभाऊ आमचे किती लाड करायचे, मी सांगणार आहे कोर्टात हे. काकू विचारतात की वकील साहेब सायली कशी नाही आली अजून? अर्जुन म्हणतो की सायली मॅडम जिथून काम करतात तिथून त्यांना येणं इम्पॉसिबल आहे, तो आज त्या नाही येऊ शकणार. छोटा मुलगा म्हणतो की असं कसं होणार, इथे मधुभाऊ भेटणार, आम्ही भेटणार, सायलीताई नाही येणार असं कसं काय होईल? असं तर होऊच शकत नाही. अर्जुन म्हणतो की बाळा, सायली मॅडम जिथून काम करतात तिथून त्यांना इकडे येणं पॉसिबल नाही आहे, आणि काम सगळ्यात महत्त्वाचं असतं. सायलीताई आपल्याला आश्रमात देखील भेटायला येऊ शकते, त्या मधुभाऊंना या केसमधून सोडवणं जास्त महत्त्वाचं आहे. अर्जुन म्हणतो की काका काकू तुम्ही कोर्टामध्ये जाऊन बसा, आणि मुलांनो तुम्हाला पोलीस काकांसोबत थांबायचं आहे. ते तिथून निघून गेल्यावर चैतन्य म्हणतो की सगळे कॉन्फिडेन्शियल साक्ष देतील असं वाटतंय आता मला. अर्जुन म्हणतो की हो, आणि मुलांच्या साक्षेवरचा इम्पॅक्ट खूप चांगला असतो, कारण ते किती जेन्युअनली बोलताय हे पटकन कळतं. ॲक्च्युली मिसेस सायलींना जर स्टेटमेंट द्यायचं असतं तर त्याही इतक्याच जेन्युअनली बोलल्या असत्या, पण त्या कोर्टापासून लांब आहेत तेच बरं आहे. ॲक्च्युली त्या थोड्या अपसेट झाल्या होत्या, म्हणजे जरा नाराजच झाल्या होत्या. चैतन्य म्हणतो की हो, अरे बापरे, ही तर मोठी कॅलेमिटी आहे रे अर्जुन. म्हणजे आता तुझी बायको तुझ्यावर रुसली आहे ना, मग आता तुझं केसवर लक्ष कसं लागणार? जाऊयात का आपण परत घरी? त्यावर अर्जुन म्हणतो की शटअप चैतन्य. चैतन्य म्हणतो की त्या अजिबात काही रुसल्या फुगल्या नव्हत्या बरं का. जेव्हा तुम्ही दोघं घराबाहेर पडले तेव्हा असं वाटत होतं की दो हंसों का जोडा एक दूसरे से बिछड़ने के लिए तैयार ही नाही आहे. काय चाललं होतं तुमचं? हा, तुम्ही आधी आत जा, मी आधी आत जातो. अर्जुन म्हणतो की झालं तुझं? चैतन्य म्हणतो की अरे मी तुला फक्त समजावत होतो, बाकी काही नाही. अर्जुन म्हणतो की फक्त माणुसकी म्हणून मी त्यांची समजूत काढत होतो, दॅट्स इट. चैतन्य म्हणतो की अरे बापरे, माणुसकी होती ती. आता याच माणुसकीने तू रविराज सरांना हाय म्हणणार आहेस की इग्नोर करणार आहेस? ते आले तिथे कोर्टात. त्यावर अर्जुन म्हणतो की काय, सिनियर कोर्टात आलाय का बरं? चैतन्य म्हणतो की मला तर नाही माहिती, मला मगाशी दिसले ते, मला वाटलं तुलाही दिसले असतील. अर्जुन म्हणतो की एनिवेज तो तन्वीसोबत आला असेल, तर असेल त्याची दुसरी कुठली तरी केस, पण मला तो जरी दिसला तरी स्वतःहून मी त्याच्याशी बोलायला अजिबात जाणार नाहीये. मला माहीत नाही, पण आजकाल तो खूप वियर्ड वागतोय. चैतन्य म्हणतो की एखादा माणूस जर तन्वीसोबत राहत असेल तर ऑब्व्हियसली तो वियर्डच वागणार ना. बापरे, म्हणजे ती पण आली असेल का कोर्टात? नशीब आपल्याला दिसली नाही ती. तेवढ्यातच कुसुमताई आणि सायली दोघेही रिक्षातून येतात. अर्जुन आणि चैतन्य तिथंच उभा असतो. कुसुमताई म्हणतात की अगं हा तर इथंच उभा आहे. सायली म्हणते की कुसुमताई मी ओळखू तर येत नाहीये ना? कुसुमताई म्हणते की अगं मला काय सांगते, मला तर माहिती आहे तूच आहेस. सायली म्हणते की अगं असं काय करतेस, नीट सांग ना, मला आधीच भीती वाटतेय. ते कोणी मला ओळखायला नको. हां, इथल्या अर्जुन सरांच्या मित्रांना माहिती आहे मी त्यांची बायको आहे, आणि आश्रमातील किंवा मधुभाऊंना कोणालाच काही कळायला नको. ताई म्हणते की तू अजिबात घाबरू नको, आणि ओढणीने अजून चेहरा झाकून घे ना, म्हणजे नाही येणार ओळखायला. तुला एक सांगू, तू एवढे प्रयत्न करतीयस की मधुभाऊंना कळू नये की तुझं लग्न झालंय म्हणून, पण ती प्रिया नावाची काडेपेटी आहे ना, तिला जर हे कळलं ना, ती लगेच थिणगी टाकेल. एकदाही भेटायला आली नाहीये त्यांना, पण हे सांगायला तर धावतच जाईल, पण हिची टांगती तलवार आपल्या डोक्यावर कायमच राहणार आहे. कुसुमताई म्हणते की तू काहीतरी काळजी करू नको. अरे बापरे, हा चिडका बिब्बा पण अजून इथंच आहे. सायली म्हणते की अर्जुन सर खरंच असे नाहीये कुसुमताई. कुसुमताई म्हणते की चिडका बिब्बाच येतो, माहिती आहे मला. कुसुमताई आणि सायली जेव्हा बोलत असतात की तितक्यातच प्रिया आणि रविराजही तिथे गाडीतून येत असतात. प्रिया गाडीच्या खाली उतरते आणि नेमकी सायलीचा धक्का प्रियाला लागतो. प्रिया म्हणते की कुसुमताई ही बाई कोण आहे ग, आणि धक्का काय मारतीये? कुसुम कोण आहे ही, आणि रस्त्यात का उभी आहे? रस्त्यावर काही हिच्या बापाच्या नावाची पाटी लावली आहे? कुसुमताई म्हणते की मग किल्लेदारचा रस्ता अशी पाटी लिहिली आहे का इथे? ना तू नाकासमोरून जा ना, चल.
प्रिया म्हणते की जास्त बोलू नकोस हां, तर तूच माझ्यासमोर येऊ नकोस. कुसुमताई म्हणते की हो का, मग घरातून निघताना बालदार चोपदार घेऊनच निघत जा ना, म्हणजे त्या ललकारी देतील की प्रिया मॅडम घरातून निघाल्यात, जा चल निघ. त्यावर प्रिया म्हणते की तू जा म्हणाली म्हणून काही मी जाणार नाहीये. ह्या बाईने मला धक्का मारलाय त्याचं तुला काहीच नाही. तू इकडं बघ आणि माफी माग माझी. धक्का मारलास ना मला. सायली तिच्याकडे बघतही नसते. प्रिया म्हणते की बघत सुद्धा नाहीये माझ्याकडे, थांब तुला बघतेच, असं म्हणून ती सायलीला ओढत असते. त्याच वेळी नागराज प्रियाचा हात धरून तिला बाजूला घेतो. म्हणतो की काय करतेस तू, कशासाठी आलोय आपण इथे आणि कोणाशी भांडतीयस तू. त्यावर प्रिया म्हणते की त्या बाईने मला धक्का मारला, तुम्ही साधे मला जाब सुद्धा विचारू देत नाहीये तिला. नागराज म्हणतो की जरा आजूबाजूला बघ, समोर कोण दिसतंय, अर्जुन आहे. जर बघितलं ना की तू अशी कोणाशी भांडतीये तर व्हिडिओ काढेल तुझा, कोर्टात दाखवेल. अरे का तुला. त्यावर प्रिया म्हणते की नाही. प्रिया म्हणते की ठीक आहे चला. ते दोघेही तिथून निघून जातात. सायली म्हणते की नशीब प्रियाने मला बघितलं नाही, तर मी लपून छपून आले म्हणून अख्खं कोर्ट डोक्यावर घेतलं असतं. तुझं काय ग, तिला घालवायचं सोडून तिच्याशी भांडत कुठे बसली होतीस. कुसुम म्हणते की अगं मी काय करू, मला तिचा चेहरा बघितला तर राग येतो. सायली म्हणते की कुसुमताई आपण जरा दूरच राहू, जर कोणाला कळलं ना मी तुझ्यासोबत आहे तर डाऊट येईल. अर्जुन सर इतके हुशार आहे ना, त्यांना तुला बघून लगेचच कळेल. कुसुमताई म्हणते की ठीक आहे, मी इकडे जाते, तू इकडे जा. कुसुमताई अर्जुनकडे जाऊन थांबलेली असते. त्यातच पोलीस मधुभाऊंना घेऊन येतात. कुसुमताई विचारते की मधुभाऊ तुम्ही कसे आहात. सायली मात्र लांबूनच मधुभाऊंना बघत असते. मधुभाऊ कुसुमला विचारतात की तू बरी आहेस ना, आणि सायली कुठे गेलीये का, ती मला भेटायला कशी नाही आली. कुसुम म्हणते की सायलीला उशीर होणार आहे, काम आटपून येणार आहे ना ती. मधुभाऊ म्हणतात की ती वेळेतच काम आटपून येणार बघ, मी आलोय आणि ती मला भेटणार नाही असं तर कधीच होऊ शकत नाही. सायली मनात म्हणत असते की तुम्ही माझ्या समोर असून सुद्धा मी तुम्हाला भेटू शकत नाहीये मधुभाऊ, मला माफ करा. असं म्हणून आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. विराज म्हणतो की हॅलो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. आश्चर्य वाटलं ना मला इथे बघून. समजा दुसरी एखादी केस असती तर मी या कोर्टात कशाला आलो असतो. डोंट वरी, मी काय तुला भेटायला पण आलेलो नाहीये. मला बरोबरीची टक्कर कशी देतो हे बघायला आणि एन्जॉय करायला आलोय. अर्जुन विचारतो की म्हणजे. विराज म्हणतो वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये मी तुझ्या विरुद्ध लढतोय. ऐकून अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.